देवाची इच्छा असेल तर महापौर होईल. देवाचा म्हणजे देवाची, मेवाची नाही. नाही नाही असं नाही. शेवटी आम्ही हरलोय असं काय माझी मानसिकता नाहीच आहे. आम्ही हरलेलो नाहीच आहोत. कारण ज्या पद्धतीने ही निवडणूक ते लढले त्याला तोड उत्तर आम्ही दिलेले. थोडाफार फरक आहे याचा अर्थ लगेच काही. आणि आता त्यांना टेन्शन आहे कारण शेवटी एकदा फुटलेली फोडून आणलेली माणसं ही टिकवण्याचं टेन्शन हे फोडणाऱ्याला जास्त असतं. मला नाही आहे टेन्शन. बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष आहे त्यामुळे आम्हाला 2.5 वर्ष महापौरपद देण्यात यावं तुम्हाला शिंदेच्या शिवसेनेचे नेते करतायत. त्यांचा संबंध काय पण बाळासाहेबांशी त्यांचा संबंधच नाहीये. त्यांचे जे नगरसेवक आलेले आहेत शिंदेनी ते नगरसेवक निवडून आलेले आहेत ते आता ताज हॉटेलला इथे काही दिवस ठेवणार आहेत. काय त्यांना भाजपची भीती वाटते कारण ते जाऊ दे आता जास्त काही न बोललेलं बरं. कारण ते एकदा फुटलेले लोक कधी फुटू शकतात. सगळ्यांच्या संपर्कात असू शकतात. त्यातले आमचे किती फुटलेले आहेत. आता ज्यांनी ठेवले त्यांना विचारा. काँग्रेस सोबत एक मिनिट तुमच्या इच्छेनुसार महापौर मुंबईत बसला असता. उद्धवजी काँग्रेस सोबत असती तर तुमच्या इच्छेनुसार आज मुंबईत महापौर असता का? हा जरा बंद करू. हा काय म्हणता. काँग्रेस सोबत असती तुमच्या तर आज तुमच्या इच्छेनुसार मुंबईत महापौर या अशा प्रश्नाला काय म्हणतात माहितीये ना. आत्याबाईला मिशा असल्या तर. शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का. शिवसेनेला लोक घाबरतात. आणि तुम्हाला सांगतो आम्ही नवीन निवडून आलेत नगरसेवक. नवीन एकत्र बाबा चला ओळखी पाळकी बोलणं चालणं एक दुसऱ्याचं विचाराचं देवाणघेवाण बाबा काम कसं करायचं. जे जुने नगरसेवक ते प्रस्ताव कसे बनवायचे. आमचे जे जुने नगरसेवक आहेत आमचे इथं आमच्या शीतलताई आहेत राहुलजी आहेत यांचं आपल्या त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन होतं आहे. बाबा कसे प्रस्ताव बनवणे कसं आपलं निधीचं प्रोव्हिजन करणे या सगळ्या गोष्टी आहेत. आणि एकत्र सगळ्या ठेवल्याने काय त्याच्यामध्ये असं काय नाही. मला यांना भेटायचं होतं येऊन. उद्या गट फॉर्मेशन करायचं आहे. त्यामुळे इतके दिवस निवडणुकीमध्ये सगळे ते बिझी होते. थोडा वेगळा आनंद यामध्ये काय. जवळपास आमच्या 14 जागा या अतिशय कमी मताने 7 मताने 5 मताने 100 मताने आम्ही हारलो. पण ठीक आहे पूर्ण बहुमत. तुम्ही हे बघा एवढ्या जागा गेल्या 3 निवडणुकांमध्ये देखील जी काही शिवसेना होती त्यावेळेची एकत्रित त्यांना मिळाल्या नव्हत्या. त्यांचा 3ही निवडणुकीचा रेकॉर्ड आम्ही तोडलेला आहे. आणि पूर्ण बहुमतामध्ये आम्ही निवडून आलेलो आहोत. त्यामुळे आता कोण काय म्हणतं काय असतं की गिरा तो क्या हुआ टांग तो ऊपर थी असे म्हणणारे खूप लोक असतात. त्याच्यावर फार काही बोलायचं नसतं. देवाच्या मनात असेल तर उद्धव ठाकरे म्हटले की आमचा महापौर होईल मुंबईला. देवाच्या म्हणजे माझ्या की मला देवा म्हणतात म्हणून की वरच्या देवाच्या. वरच्या देवानेच ठरवलं आहे की महायुतीचा महापौर करायचा आहे. तुम्ही आमचा सोडू.